गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा नाकवा 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 लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा नाकवा 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 लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. डे 3 इन मालवण. कसं वाटतंय? एकदम सनी मॉर्निंग झाली आहे आजची आमची. आणि याचबरोबर सेम व्ह्यू जसा काल होता. व्ह्यू बघून आमचे डोळे थकत नाही आहेत अजिबात. आणि व्ह्यू तर असा एवढा भारी आहे की म्हणजे दिवसांरात्र असं वाटतं व्ह्यूज बघत राहू. आणि त्याचबरोबर रिसॉर्टला आता ब्रेकफास्टचा टाइम झालाय आपला. आणि ब्रेकफास्ट करून मग आपण निघूया आपल्या आजच्या बोटिंगच्या, म्हणजे बोटिंग इन द सेन्स आपले जे 12 ते 14 आपल्याला पॉईंट्स बघायचे आहेत ते सगळे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. आणि कुठले कुठले पॉईंट्स आहेत, कुठे कुठे आपण जातोय आज, हे तुम्हाला नक्कीच आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. नक्कीच आजचा डे 3 इन मालवणचा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत बघा तुम्ही. आम्ही सगळे मोस्ट प्रॉबेबली रेडी झालोय. आणि बाबू पण झोपलाय मस्तपैकी. बाबूला पण फ्रेश करून आंघोळ वगैरे करून घेतली. हर्षली पण रेडी आहे. फक्त आता आम्हाला ब्रेकफास्टला जायचंय. ब्रेकफास्ट गरम गरम बनतोय तोपर्यंत आम्ही विचार केला की रेडी होऊया. गुड मॉर्निंग. डे 3 इन मालवण. आणि साहेब एकदम गार. असं कॉपरेट करता आम्हाला काय नाही वाटत आहे बघा. एकदम मस्त झोपलाय. मम्मीची तयारी चालू आहे. मम्मी रेडी होते. आणि रेडी झालोच की ब्रेकफास्ट करून मग आपण आपल्या बोटवर जाऊया. म्हातारीची चूळ, परत बरेच आहेत ना, रॉक गार्डन ब्रिडन, 8 to 12 पॉईंट्स आहेत. आता आपण करूया ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये आज आम्ही काय सांगितलं होतं, घावण. आज घावण खडकाल आंबोळी खाल्ली. इकडची लोकल ब्रेकफास्ट डिश असं बोलू शकतो. आणि सेकंड आज घावण खाणार, घावण आणि चटणी. गुड मॉर्निंग निकेश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लवकर सुरुवात केली. हां, टाइमपास होईल. आणि मी आज आंबोळी घेतली का? आंबोली आवडली है ना? काल फुर्सत मध्ये खायला नाही भेटलं ना तुला स्कूबा डायव्हिंग मुळे. घावण आणि चहा गरम गरम, बेस्ट कॉम्बिनेशन एकदम. आंबोळी आणि चहा. तू चहा नाही घेत ना निकेश? घावण आणि चहा कसं कॉम्बिनेशन आहे? हा कसला कॉम्बिनेशन? मी सगळं खातो. काय नाही काहीच नको. तो बघ. सो फायनली बोटीवर जायचा टाइम आलाय. आता घेऊया बोटीचा एक्सपिरियन्स कसा आहे बघूया आपण. प्रायव्हेट बोट असल्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे अजिबात. आणि ही आहे जेटी. 2 जण बाकी फक्त यायचे. इकडे मेन प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का? तुमची बोट जर आली ना तर पार्किंगला प्रॉब्लेम होतो. इकडे समोर क्रूज पण चालली आहे. बट ती क्रूज 2 रॉक्सच्या मध्ये जात नाही, त्यामुळे आपण नाही जाऊ शकत. आपल्या टूरची बोट लागली आहे जेटीला. आता जाऊया, डिपार्ट करूया मस्तपैकी बोट मध्ये. चलो. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय आम्ही इकडे. बघूया कसं वाटतंय. जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण
कोकण कोकण कोकण कोकण कोकण कोकण आणि ज्या गोष्टीला एवढे दिवस आम्ही रील्स मध्ये बघत होतो त्याला आज प्रत्यक्ष बघण्याचा चान्स आला आहे. म्हातारीची चूळ. आणि गाईस हा आहे नवीन लाईट हाऊस आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ओल्ड लाईट हाऊस. आता आपण थोडं जवळ जाऊया म्हातारीची चूळ बघायला. ए म्हातारे, म्हातारीची चूळ. येऊ दे. म्हातारीला बाय बाय करत आता जाऊया पुढच्या प्रवासाला. मजा आली मजा आली. पैसा वसूल पैसा वसूल. हा रे. So guys, ती म्हातारी आहे ना म्हातारी हा. म्हणजे माझी आजी. असं वाटतं मी पण त्याच काळातला होतो. है ना. असं वाटतं मी पहिलेचा आजीचा नातवाईक होता. त्याच्यामुळे माझ्या आवाजाने ना ती लगेच बाहेर यायची. यांनी किती बोंबळले काही फरक नाही पडला. पूर्ण भिजवलंय म्हातारीने. पूर्ण भिजवलंय बघा काय हालत केली आहे म्हातारीने. पूर्ण भिजवलंय. हा आहे न्यू लाईट हाऊस जो सकाळी 6 वाजता चालू होतो आणि इथे 2 जण काम करत असतात. ड्युटी असते त्यांची म्हणजे इंडिकेशन देत असतात सगळ्या बोट्सना. सगळे इन्फॉर्मेशन इंडिकेशन्स लाईट्स पूर्ण समुद्रामध्ये. 2 डोंगरांच्या मध्ये त्याची घाई लागली आहे. जाऊया आता. कासव पॉइंट म्हणजे टॉर्टॉईस पॉइंट जो बोलतात ना. हा बघा हा जो दगड आहे मध्ये तो कासवाच्या आकाराचा आहे म्हणजे टॉर्टॉईसच्या आकाराचा आहे म्हणून त्याचं नाव आहे. त्याचं नाव काय आहे मग कासव पॉइंट. डिसबॅलन्स होतं यार. पूर्ण म्हातारीच्या चुईने पूर्ण भिजवून टाकलंय आम्हाला. काय नाही नाही 2 दगडांच्या मध्ये जायचंय ना आता. अच्छा जुना लाईट हाऊस आणि इकडून त्याचे स्टेअर्स आहेत. ओल्ड लाईट हाऊस. या थोडासा हॉन्टेड वाटतोय. गाईज दिस इज बाली पॉइंट. फक्त बोट आतमध्ये जाऊ शकते पण आता आय गेस भरतीचा टाइम असल्यामुळे जात नाहीये. हे बघा बाली पॉइंट जो थायलंड आणि आपण सगळ्या व्हिडिओज मध्ये जो बघतो ना हा तो पॉइंट आहे. आमचे सगळे पॉइंट्स बघून झाले. आता रूम वरती येऊन फ्रेश होऊन मस्त कुठे चाललोय आपण. आता मालवणचं मार्केट आणि तारकर्ली बीच. तारकर्ली बीच तर काल झाला आपला. वी आर गोइंग टू चिवला बीच वेर छत्रपति शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. रिसर्च ह्यांनी केला. जिधर जाने का उधर का रिसर्च करना जरूरी आहे ना. म्हणजे येण्यासारखं कुठे भटकत राहायचं है ना. शिवला बीचला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघूया. तिकडे फोटोज काढूया आणि नंतर मालवणचं मार्केट फिरायचं. आणि हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आम्ही म्हातारीची चूळ बघून आलो आणि आमचा जो प्रवास होता तो 2 तासाचा अप्रतिम पूर्ण बोटमध्ये तो एवढा म्हणजे सुपर्ब झालाय की म्हणजे आम्ही घाबरत होतो पण असं काही नसतं. तुम्ही कॉमेंट करू नका बिकॉज आम्ही व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणलं. आधी आम्ही थोडंसं बोलतात ना इनसिक्युरिटी फील करत होतो बाबूसाठी बट नाही. आम्ही एक सोबत नारळ नेलं होतं आणि 1 रुपयाचं कॉईन तो आम्ही समुद्र देवताला अर्पण केला. आणि अशा प्रकारे देवांची नाव तुम्ही तर बघितलं असणार ब्लॉग मध्ये. आणि व्यवस्थित आमचा प्रवास झाला आणि व्यवस्थित सुखाने स्वामींनी आणून आम्हाला आमच्या रिसॉर्टवर सोडले. सो खूप छान होता आमचा प्रवास म्हणून आता आम्ही खूप हॅपी आहोत बिकॉज फायनली आम्ही ते एक आमच्यासाठी ना एक टास्क होता तो आम्ही कम्प्लीट केलाय. हा सो आता जाऊया पुढच्या प्रवासात. मालवणला येण्याच्या आधीपासून मी म्हणजे जेवणाचे चांगले चांगले ठिकाण मालवणमध्ये जे चांगले चांगले हॉटेल्स किंवा खानावळ असतील त्यांच्याबद्दल बरीचशी रिसर्च केली आणि नंतर माहिती पडलं की चैतन्य हॉटेल मल्टीक्विजन मालवणीसाठी जे फेमस हॉटेल आहे इकडे. विचार केला आज तिकडे लंच करूया आपण. आणि त्यांची इथे पार्किंग आहे. भली मोठी पार्किंग आहे. 8-10 गाड्या लावू शकता आणि पार्किंगला गाडी लावून तुम्हाला तिथे बोर्ड दिसत असेल की पार्किंग फॉर चैतन्य हॉटेल. जाऊया आता टेस्ट करूया चैतन्य हॉटेलचं जेवण कसं आहे. पुढे पुढे ये दाखवतो. बाबूला एक तर ऊन लागतं आहे. गाडी पार्क करून थोडंसं चालत जावं लागेल. ऊन जास्त आहे. ऊन खूप आहे. दिसलं
हे बघ वेटिंग आहे ब्रो. चैतन्य ऑथेंटिक मालवणी क्युझिन वेटिंग आहे असं वाटतंय मला. लेट्स सी जेवण पण कसं आहे ते पण टेस्ट करूया आपण. रिव्ह्यूज तर खूप चांगले होते. हॉटेलचे एम्बियन्स एकदम ओके आहे. आणि आम्हाला आहे अर्धा तासाची वेटिंग असल्यामुळे आम्हाला बाहेर थांबावं लागतं. मला तरी वाटत नाही की 5 जण आम्ही इथे बसू शकतो. आणि त्यांचा AC सेक्शन आहे वरती. इथून त्याला वरती जायचा रस्ता आहे. गाबोळी थाळी अच्छा एवढा मेनूचं डिस्कशन चाललंय. पापलेट सुरमई बांगडा कालो फ्राय फ्राय येणार. पापलेट थाली तू प्रॉन्स थाली त्यामध्ये पापलेट आहे सुरमई आहे चिंबोरी आहे. प्लेन फिश थाळी त्यामध्ये तिकडे येणार फिश करी येणार जवला भाजी चपाती राईस सोडतो. ठीक आहे. काय नाही ना त्यामध्ये प्लेन फिश थाळी असते. तुम्हाला कोणती थाळी पाहिजे कोणती? आफ्टर अ लॉंग वेट अर्ध्या तासानंतर वेटिंग खूप जास्त होती आणि त्यामुळे आम्ही ऑर्डर आधीच देऊन ठेवली होती. कारण आम्हाला त्याच्यानंतर 2-3 स्पॉट्स अजून फिरायचे लाईक चिवला बीच अजून काय छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू जो आहे मालवणचा तिकडे सुद्धा आपल्याला जायचं आणि मालवणच्या मार्केटला सुद्धा जायचं आहे ना. आज सगळं करायचं उद्यावर काहीच घरी चैतन्य हॉटेलच्या आपण ऐकून आहे खूप इंस्टाग्रामवरती. सो लेट्स सी त्यांची टेस्टसुद्धा कशी आहे. 1 by 1 आमची ऑर्डर यायला स्टार्ट झालं आहे. आणि आता स्टार्टर मागवलं आम्ही कोलंबी फ्राय. कारण का कालवा यांच्याकडे संपलेले होते म्हणून कोलंबी फ्राय मागवले. लेट्स ट्राय हाऊ इज इट. आमची सेकंड डिश गाबोळी फ्राय. ओके पापलेट थाली इकडे. वा वा इकडे समोर. आणि आमची क्रॅब थाली सुद्धा आली आहे. गाबोळी कशी आहे गाबोळी ना निकेश गाबोळी कशी आहे? पापलेट कैसा आहे? खाओ चांगले आहेत ना. लंच करून झालं आमचं आणि थोड्याच अंतरावरती इथे राजकोट किल्ला आहे आणि जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे. सो आम्ही विचार केला यार मालवणला आलो आहे आणि हा राजकोट किल्ला जर नाही बघितला तर मग काय बघितला. तुम्ही स्टॅच्यू बघू शकता किती मोठा भला मोठा स्टॅच्यू आहे मागे महाराजांचा. तलवारच माझ्यापेक्षा उंच असेल. असू द्या तरी पण महाराजांची तुलना आपण करू शकत नाही. तरी किल्ल्यामध्ये येत नाही. जेवण एवढं जास्त झालं आहे की बाबूला घेऊन गाडीमध्ये झोपते कारण का ऊन खूप जास्त आहे. त्यामुळे बाबूला उगाच त्रास नको मग तू त्याला झोपव इकडे. आणि तुम्ही बघू शकता इथे भली मोठी पार्किंग आहे. पार्किंगच्या समोरच अशी समुद्राचं बीच आहे. नाही ऊन खूप जास्त आहे ना ती झोपते त्याला घेऊन. आपण जाऊया पाठी गाडी बघ. आणि इकडूनच चांगले असे मस्त शिप वगैरे आहेत. हे बघा बीच शिप्स हे बघा. चढून असाच मोठा प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा आणि बाहेर छोटे मोठे स्टॉल तुम्ही असं बघू शकता ज्यूसचे वगैरे. आणि राजकोट किल्ला एंट्रीसाठी तुम्हाला चपला बाहेरच काढून जावं लागतील. चप्पल शूज जे काय असेल ते. एंट्री करूया पण जास्त क्राऊड दिसत नाहीये. एकदम मोकळं आहे सगळं. महापुरुष मंदिर राजकोट. ऊन खूप भयंकर आहे. खूप म्हणजे खूप जास्त भयंकर ऊन आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बघा स्टॅच्यू किती मोठा स्टॅच्यू आहे. जे कोणी आमचा ब्लॉग बघत आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा जर त्यांना माहिती असेल की महाराजांची ही स्टॅच्यू जो आहे मूर्ती जी आहे त्याची हाईट किती असेल. कारण का मी शोधतो इथे कुठे लिहिलेलं असावं की स्टॅच्यूची हाईट
किंवा कसं बनवलं आहे, काय बनवलं आहे त्याच्या मागची हिस्ट्री तर मला माहिती नाही, बट एक फेमस स्पॉट असल्यामुळे आम्ही इकडे यायचं ठरवलं. स्टॅच्यूच्या एकदम बॅक साईडला एक व्ह्यू आहे गाईस. व्ह्यू, व्हॉट इज दिस, काय सुंदर दिसतंय यार. उगाच नाही बोलत सुंदर ते कोकण आणि मालवण. हे बघा, हा आय गेस जर मी रॉंग नसेल तर हा सिंधुदुर्ग फोर्ट आहे. नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वॉटर राईड्स चालू आहे तिकडे. आणि ही मूर्ती महाराजांची. हे बघा, मालवणचं दांडी बीच. आणि इकडे आलोय आम्ही लिलाव बघायला. इकडे माशांचा लिलाव होतो. हा बघा पक्षी. कोळंबी घ्या, हा मावरा घ्या. हा लिलाव आहे ते. इथे सगळे मच्छी पण घेत आहेत. जे तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये जर बघितलं असणार की आम्ही तिकडे कोळंबी मासेमारी होत होती तिकडे. 600 रुपये किलो, 600 रुपये वाटा. वाटा आहे तो. काय एक नंबर कोळंबी आहे बघा. वाट्यावर आहे का नाही, सगळं किलोवर आहे. सगळा किलोवरचा आहे. ही 1 किलो आहे. माकुल डिस्प्ले साठी लावून देतो मला. 1 किलो करून 1 किलो रेट सांगतो. 1 किलो 600. इकडे आंबे दिसलेत, हापूस आंबे. आणि हे दादा बोलतात की ह्यांच्या स्वतःच्या वाड्या आहेत. आमचे स्वतःचे आहेत. आम्ही इकडे आणतो आणि इकडे पिकून हे बघा इकडे सेल करतो, पिकवतो. ओके, इकडे ते पिकवतात आणि सेल करतात बाहेर. हा मार्केटला. आणि हे हापूस आहेत ओरिजिनल. हा दाखवलं ना त्यांनी, देवगडचे ओरिजिनल हापूस. हा पिल्ली याला बोलतात आंबा. बघितलं मी. कच्चे पण ते काय डेका आहेत ना त्याला. हे बघा क्वालिटीज आहेत. काय साईज आहे आंब्यांची, काय क्वालिटी आंब्यांची. असं वाटतं डायरेक्टली आता डायरेक्ट झाडावरून उतरून त्यांनी इकडे आणलेत. काय मामा, ओरिजिनल ना? मामा तेच बोलतात, केमिकल वगैरे काय नाही, जे काय ते सगळं ओरिजिनल, एकदम ओरिजिनल. टेस्टिंगसाठी एक आंबा दिला होता यार, साखरेपेक्षा गोड. काय काय बोलू आणि काय समजत नाही मला. आणि इकडे त्याही आडीत लावलेत, म्हणजे पिकायसाठी ह्याच्या खाली आंबे लावले. ते आंबे निवडायला आपलाच माणूस बसवलाय. मोठे काढले त्याच्यात 1-2 छोटे बसणार. अच्छा समजला तुमका एकदा पिकतो आंबो. बरोबर बरोबर, गोल गोलच आंबे काढू पाहिजे. गोल गोल काढायला पाहिजे. गोल 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 आंबा आणि देठाला हा कसं माहिती आता तुम्ही एका लोकांचं जर मोठं असलं ना तो कवळ पण असतो मग तुम्ही बरोबर. पिकलो नाही. हा गोल आणि देठाला बरोबर, बरोबर. पक्का आंबा असतो. सो आम्ही आमच्या 3 पेट्या मस्तपैकी पॅक करून घेतल्यात. आणि अजून एक गोष्ट मला कळाली आहे की ह्यांचे जे मोठा गोडाऊन आहे आणि ह्यांचा सप्लायसुद्धा होतो. आणि ज्यांनी जे कोणी आमचा ब्लॉग बघत असतील मुंबईमध्ये किंवा कुठे कुठे होते आपले सप्लाय, तूच सांग मित्रा. मुंबई पुणे आणि सगळ्याकडे. तर नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो मी. अजून एकदा नंबर तू बोललास तर बरं होईल. 7822895330. ओके. ज्यांना कोणा आंबे हवेच नाही, ओरिजिनल हापूस, विदाऊट केमिकल, विदाऊट कुठला कार्बन डायऑक्साईड, ऑर्गॅनिक हवे असेल आंबे तर नक्कीच या दादाने जो नंबर सांगितला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर मागवू शकता.
बाई कोली सोरिल्या डोली र मुंबईच्या किनारी अग मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी